चला वळू गाई, बैसो जेऊ एके ठाई। बहु केली वनवन, पाय पिटी झाला सीन। खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख। बहु केली वनवन, पाय पिटी झाला सीन। तुका म्हणे धावे, मगाव घे बरवे। बहु केली वनवन, पाय पिटी झाला। पांडुरंग करू प्रतवन बाळा, पांडुरंग करू प्रतवन बाळा। पांडुरंग करू प्रतवन बाळा, पांडुरंग करू प्रतवन बाळा। दुसरे चरण दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरू दास तुकाराम। दुसरे चरण संताचिया, दुसरे करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्। वटस्य पत्रस्य पुटे शयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय, गोविन्दाय नमो नमः। अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज काल्याची कीर्तनाने आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा अभंग आहे। पुन्हा एक बार एक तास भगवत चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित भाविकांना प्रणाम। सप्ताहातील शेवट म्हणजे काला आहे। काल्याच्या नंतर काहीही शिल्लक उरत नाही, कार्य शिल्लक उरत नाही, तो काला आहे।
कार्य कारण काहीही शिल्लक उरत नाही. पुन्हा अजून काही करायचं राहिलंय असं काहीच राहत नाही. करणं संपून गेलं त्याचं नाव काल आहे. आणि जर या जन्मात काला नाही झाला तर पुन्हा जन्माला येऊन अजून करीत राहावं लागतं. करत राहणं हा संसार आहे आणि करणं संपून टाकणं हा परमार्थ. करणं काहीही शिल्लक राहत नाही. जीवाचं कर्तव्य कार्य संपून जाणे म्हणजे काला आहे. काही शिल्लक राहत नाही. तुका म्हणे काही आता करण्याची नाही. काहीही करायचं. भगवान कृष्ण परमात्माही सांगतात अर्जुनाला, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. कार्यकारण संपून जाणं, संपन्न होणं हे काल आहे. मंदिराच्या कळसाच्या बांधकाम झालं, कळस चढला की त्याच्यावर कुठलंही आता काम शिल्लक राहिलं नाही. कळस बसल्यावर काहीच बांधकाम नाही. तसं परमार्थामध्ये परमार्थाची सिद्धी झाली, साध्य प्राप्त झालं, परमात्मा प्राप्ती झाली की आता काहीही करायचं उरलं नाही. तृप्ती झालिया जैसी, साधने सरती अपैसी. साधने सरून जातात. आमच्या माता भगिनीला माहीत आहे, चूल पेटवणाऱ्या ज्या काही असतील त्यांना शिजल्यावर जाळ घालायचं काहीच काम नाही. शिजून गेल्यावर पुन्हा जाळ कशाला घालते. काला म्हणजे जन्माचा शेवट आहे. शेवट गोड होणं म्हणजे काला आहे. काहीही शिल्लक राहत नाही. जन्म आला की सगळं आलं त्याच्या मग, सुख दुःख, अनुकूल प्रतिकूल, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, भेद, वैर, विरोध, साऱ्या गोष्टी संपून जाणं, कार्य संपन्न झालं, काला झालं. अजून शिल्लक आहे काला नाही झालं. अजून होत नाही असं नाही, पण झाला नाही. काला घेण्याचा अधिकारीच हे मनुष्य देह आहे. तेही वारकरी झाला तर. वैष्णवनिका संभ्रम काला घेण्यासाठी. काला घेण्यासाठी वैष्णव व्हावं लागते, वारकरी व्हावं लागते. मोठं होऊन संसार मिळेल, मोठेपणा मिळेल, पण काला मिळत नाही. देवता झाल्या तर पद मिळतील, पण काला मिळत नाही. महाराज झाले तर मठ मिळतील, संपत्ती मिळेल, पण काला मिळत नाही. काला केवळ वारकरी झाल्यावर मिळते. वैष्णव त्याच्याशिवाय काला नाही. ब्रह्मदेवाला बी काला नाही, इंद्राला काला नाही. पद आहेत त्यांना, पदव्या आहेत, मत्सर आहे, स्पर्धा आहे, साऱ्या गोष्टी आहेत. त्यांना काला कसं मिळू शकतो. सगळं सुटून गेल्यावर, रिकामी झाल्यावर मग काला आहे.
रिकामी कोण होणार? कोणाला हो वाटते? काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, असं रिकामी झालेल्याला. अहो ताटामध्ये रिकामी ताट असेल तरच त्याच्यात टाकता येईल ना. रिकामी धुवून देवी, नुसतं रिकामी करून नाही, खरकट नाही. द्यावे धुनिया ताट, धुवून द्यावं लागतं. खरकटून गेलेले ताट. ईर्ष्यानं, द्वेषानं, मत्सरानं, भेदानं, वासनेनं अनेक प्रकारांचं खरकट या ताटामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं संतांनी सांगितलेलं आहे की विषमता हेच ताटाचं अपवित्रता आहे. विषमधून सांडिले. शुद्ध ताटाचं लक्षण काय आहे की ज्याच्यामध्ये समता आली ते ताट धुतलेलं आहे. ज्याच्यात अजून विषमता आहे ते ताट खरकट ताट आहे. आता काला कोण्या ताटात? प्रसाद घेण्याची लायकी, प्रसाद घेण्याची योग्यता कोण्या ताटाची आहे? धुतलेल्या ताटाची आहे. धुतलेल्या. आणि ते धुण्यासाठी कीर्तन आहे. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, विषम धोनी सांडिले. आता शुद्ध ताट झाल्यावर परमात्मा अशा ताटामध्ये, थाटामाटामध्ये प्रसाद खायला देतो. अशा ताटाची गरज आहे. कीर्तन किती करता, पैसे किती घालता, सप्त्यामध्ये महाराज केवढे मोठे आणता, अन्नदान किती करता, हे सगळं सप्ताह करून बी प्रसाद घेण्याची लायकी शुद्ध केल्यावर होते. या बाकी खर्च केलं नाही, मजा येते तेवढंच, बाकी काही नाही. ताट शुद्ध आहे, दुसरा पर्याय नाही, दुसरा उपाय नाही. प्रसाद घेण्यासाठी चतुराई, शानपणा, हुशारी करून बघलं ब्रह्मदेवानं. ब्रह्मदेवाला वारकरी होता ना गेलं, अपमान वाटू लागला. ब्रह्मदेव सत्यलोक नायक, वारकरी झाल्यावर काय म्हणतील मला? अपमान आहे. म्हणून काला तर खाऊ वाटला, ऐकाव तर वाटालंय, परंतु कसं ऐकावं एवढ्या बारक्याचं? मोठ्याला बारकं होऊन ऐकावं लागतंय, ते तर कठीण गोष्ट आहे. शेवटी ब्रह्मदेवानं आयडिया केली, हुशारी केली. यमुनेच्या डोहाला काला खाऊन हात धुवा येत होते, तर तिथं मासोळी होऊन आला. मासोळी ओळखू बी येऊ नाही, काला बी मिळाव, अपमान बी होऊ नये, मोठेपणा बी सोडू नये, काला खाल्ल्याशिवाय राहू नये, शहाणपणा कराय गेला. काल्याच्या आसे देव जळी झाले मासे. मासे होऊन आला, मासोळी होऊन गेला तर कोणाला कळणार की हे ब्रह्मदेव आहे. आता त्याला ब्रह्मदेवाचा बापच आहे ते, त्याला कळत नाही काय? विचार केला कृष्णानं आणि पोरांना सांगितलं की आज काला खायचा आहे, परंतु हात धुवायला जायचं नाही. यमुनेच्या डोहात हात धुवायचे नाही. का नाही? याला कशाला सांगावं ते ब्रह्मदेव आलाय, मासोळी होऊन आलाय, याला काय कळते पोरायला? म्हणून कृष्णानं सांगितलं की आज एक मोठी सुसरी आली आहे. सुसर पाण्यात राहते ना, आणि हात धुवाय गेलं की पोराला गिळून घ्यायला, असं बेव दाखवलं. मग कृष्णा आता हे हात भरलेले काय करायचे? म्हणले टिरीला पुसा.
टिरी सांगाते हात, तो कोपऱ्या अभंगामध्ये लिहितात. पुसून टाका टिरीला. गुरुवर्य महाराज सांगत होते की टिरीलाच का बरं पुसायला लावले हात. शरीराच्या प्रत्येक ठिकठिकाणी देव आहेत. देव डोळ्याला पुसलं तर सूर्य आहे, कानाला पुसलं तर अश्विनी आकाश देवता आहे, नाकाला पुसलं तर अश्विनी देवता आहे, छातीला पुसलं तर ब्रह्मा, अंतकरणामध्ये 4 देव आहेत. चित्ताची देवता विष्णू आहे, मनाची देवता चंद्रमा आहे, बुद्धीची देवता ब्रह्मा आहे, अहमची देवता रुद्र आहे. हे सगळे देवदेव आहेत जागी जागी. हाताला पुसलं तर हाताला पुसलं तर इंद्र आहे, इंद्र. पायाला पुसलं तर उपेंद्र आहे, नाभीला पुसलं तर जगदंबा आहे. कुठंही पुसलं तर मग अनेक देवाला भेटणारच. पण एक जागा अशी आहे की तिथं कोण्याच देवाची जागा नाही, त्याचं नाव आहे टिरी. परमपुक जागा, कोणती देवता नाही. अंगाला पुसलं तरी देवाला भेटू नये, कारण अहंकार सोडल्याशिवाय काला भेटत नाही. सगळ्या पोरांनी गोष्ट ऐकली, सगळे टिरीला हात पुसून घेतले. ब्रह्मदेव मासोळी होऊन आला, वाट पाहिली इकडं, आता येतील तवा येतील, हात धुवायला येतील, त्याच्या हाताचं खरकट पडल, तेवढंच आपणाला मिळल. तरसू लागला ते ब्रह्मदेव. नाही भेटलं काला, त्याच्या बापाला नाही भेटलं. भेटत नाही. का भेटत नाही? पदाचा अभिमान आहे, पदाचा मद आहे, ताट शुद्ध नाही. सगळं सोडून रिकामी झालेलं पाहिजे ताट. म्हणून ब्रह्मदेवाला बी काला नाही. तर तुम्हाला आम्हाला आहे की नाही देव जाणे. काय माहित माझं ताट कसं आहे, तुझं ताट कसं आहे, काय माहित. थाटून गेलेलं ताट. काल्याचं काय योग्यता नाही, काल्याची लायकीच नाही घेण्याची. देणारा परमात्मा तयार आहे. मग ब्रह्मदेव वापस गेला. देवाधिकाला दुर्लभ असा काला आहे. रिकाबी झालेल्याचा काला आहे. आणि मग हे काला चांगल्या ताटात मिळणारा काला आहे. तर हे चांगलं ताट वंगळ केलं कोण? केलं कोण याचा तर पत्ता काढावा लागेल. तर ह्या ताटाला वंगळ करणारा कोण आहे? तर ह्या ताटाला वंगळ करणारे विषय आहेत. काय आहे? विषय. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. किती झाले? 5 विषय आहेत. या ताटाला दुर्गंध करून टाकतात, इंद्रियाला अधीन करून घेतात. विषय ओढी भुलली जीवा तयाची कोण करील, कीव नुपजे नारायणी भाव पावनी ठाव नरदेह. स्वार्थ माणसाला खरकटून टाकते, मलिन करून टाकते. अपेक्षा माणसाला काळीमा आणून देते. कामना माणसाला त्रस्त करून टाकते. ताट खराब करणारे कोण? हे विषय आहेत. विषयामुळे जीव इंद्रियाच्या अधीन झाला. नको ते करायला लावतात विषय आणि हे जीव करत राहते. बोलू नये ते बोलायचं, खाऊ नये ते खायचं, करू नये ते करायचं, पाहू नये ते पाहायचं, जाऊ नये तिथं जायचं. हेच आपल्या शुद्ध ताटाला मलिन करण्याचं काम हे विषय करतात. मग हे विषय मलिन करतात. तर आता इंद्रियामुळे होतात.
याला शुद्ध करण्यासाठी उपाय काय आहे? तर हे धावणारे इंद्रिय, विषयी सुखाकडे आकर्षित होणारे इंद्रिय, मनःष्ठानींद्रियाणी प्रकृतिस्थानी आकर्षण करून घेतात. प्रकृती विषय इंद्रियाला आकर्षण करून घेतात. अशा आकर्षित झालेल्या इंद्रियांना जिथं जिथं गेले असतील चरायला, आगाव करायला, तिथून त्याला वापस वळवून आणणं, त्यालाच परमार्थ साध्य होते. वळवून आणायचं जमलं तर. बोलू नये ते बोलायचं बंद झालं पाहिजे, करू नये ते करायचं बंद झालं पाहिजे, खाऊ नये ते खायचं बंद झालं पाहिजे. पाप, अन्याय, अत्याचार, दुराचार, व्याभिचार, भ्रष्टाचार, अनाचार, साऱ्या गोष्टी कोण करायला लावते? हे विषय करायला लावतात. आणि ते विषय डब भरून गेलेले आहेत माणसामध्ये. ताट शुद्ध होणं शक्य नाही आणि काला मिळत नाही. मोठेपणा सोडू वाटला नाही ब्रह्मदेवाला, इंद्राला, म्हणून स्वर्गीची आमरी चिताती देवा मृत्यूलोकी भावा जन्मामा फसून बसले ते बिचारे. मोठेपणा, मोठं होणं सोपं आहे, पण मोठेपणा सोडणं फार कठीण आहे. कोणालाही सोडू वाटत नाही आपली पदवी, पद. कित्येक ठिकाणी तर असे भांडणं होतात की आमचं पॅम्पलेटमध्ये हरिभक्तच टाकाय नाही, ब्रह्मनिष्ठच टाकाय नाही. आता हे तर मी नेहमीच सांगालो की हे ज्या काही आता आम्हाला बी काही लोक फुगवायचा प्रयत्न करतात. आम्ही नाही फुगत, ते खोटं आहे सगळं, बनवायच्या गोष्टी. सगळं बनवा बनवीचं जीवन होऊन फुगून जातात, काय वर चढतात आणि इतकं वरी जाऊन आपटतात, वरून चुरा होऊन जातात, वरून खाली. ब्रह्मनिष्ठ कोणती की मूर्ती, कोणती की काहीतरी लावून देतात. दुनिया है, अरे मतलब कि दुनिया में कौन किसी का होता है, जिस पर ज्यादा भरोसा है वही धोखा देता है. हे सगळं घडलं जीवनामध्ये. आता तरी सावधान. आणि जेवढा विरोध होईल जीवनामध्ये, निंदा होईल, तेवढी साधकासाठी चांगली गोष्ट आहे. याच्यामुळे साधक सावधान होते, याच्यामुळे माया ममतेतून बाहेर पडते, उपाधीतून बाहेर पडण्याचा पश्चाताप विरोधकामुळे होतो, साधून जाते. साधकाला हे खूप हिताची गोष्ट आहे. त्याच्या हित आहे त्याच्यामध्ये. कौन किसी का होता है. राजा के दरबार में हो गई धूमधाम, सच्चा आदमी भूखा मरे, मजा करे गुलाम. हे सगळं घडलं, प्रत्यक्ष अनुभवलेलं जीवन आहे. म्हणून इंद्र चंद्र तरसू लागले, पण त्यांना तिथे येता आलं नाही, खरं वागता आलं नाही, मोठेपणा सोडता आलं नाही आणि काला मिळाला नाही. धोका देण्याचा प्रयत्न केला होता, पण कृष्ण आहे शेवटी. चतुरात शिरोमणी, सगळ्या चतुराचा शिरोमणी. कोण फसवू शकते कृष्णाला? कोण फसवू शकते? असा कृष्ण परमात्मा. काला खाऊ दिलं नाही त्यांना. साधे भोळे भाळे गोपाळ गडी घेऊन त्यांनी काला खाण्याचा आनंद घेतला, आनंद घेतला त्यांनी.
तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. जिथं अभेद पाहायला मिळेल तिथं काला आहे, जिथं भेद पाहायला मिळेल तिथं काला नाही. काल्याचं असं महत्व आहे, हेच सांगायला पाहिजे, हे ऐकायला पाहिजे. याचं नाव काला आहे. केवळ कथा सांगून काला होत नाही. काल्याचं वर्म काय आहे, काल्याचं महत्व काय आहे, काल्याचं अध्यात्म काय आहे, ह्याला ऐकण्याची पाहण्याची गरज आहे. तर असं हे काला केव्हा भेटते, तर हे फसवलं कोण? इंद्रियांनी फसवलं, विषयाने फसवलं, माणसाला स्वार्थी बनवलं, लबाड बोलायला लावलं, या पोटानं फसवलं. या पोटा कारणे गा झालो पांगीला जन. पोटानं फसविल माणूस. आणि कलियुगामध्ये तुकोबारायाने सांगितलं की इथून जे संत होतील ते कशासाठी होतील? तुकाराम महाराज नाहीत म्हणून बरं आहे आज, नाही तर त्याला बडवीत होते लोकात, बडविले असते. आता पोटासाठी संत झाले कलित बहुत. ऐशियाची करिता सेवा काय सुख होय जीवा. जे होतील आता ते पोटासाठी संत होतील. आणि पोटासाठी संत झाले आणि पोटासाठीच भक्त झाले. दिसायला जवळ दिसतात, देवाच्या, धर्माच्या, परमार्थाच्या दिसायला जवळ दिसतात, परंतु उद्देश मात्र स्वार्थ आहे. कलियुगाची महिमा. मंदिरामध्ये बल्ब लावलेला होता, प्रकाश होता त्याचा. तिथं पाल होती. तिला पाहून असं वाटलं की ह्या पालीला प्रकाश प्रिय आहे, आवडते, खूप आवडते प्रकाश त्या पालीला. पाहत राहिलो तिच्याकडे. काय पालीला हे उजेड आवडते, प्रकाश आवडते. वा, प्रकाश आवडणं चांगली गोष्ट आहे. तमसो मा ज्योतिर्गमय. अंधाराकडून प्रकाशाकडे येणारी पाल किती चांगली वाटली ती. थोड्या वेळाच्या नंतर लक्षात आलं की ती पाल प्रकाशासाठी आली नव्हती. उजेड तिला प्रिय नव्हता, पण उजेडाशिवाय किडे मिळत नाहीत याच्यासाठी आली होती. आली होती कशासाठी? हे कलियुगाचा प्रभाव आहे. परमार्थामध्ये संसारात तर संसारच, पण परमार्थात भी संसारच झाला. पोटासाठी. अनेक अभंग तुकोबारायाने पाहून केले समाजाकडे. वरती करुनिया तोंड हका मारीसी प्रचंड. राग आळवितो नाना गातो काय ते कळेना. आशा धरुनिया मनी काही देईल म्हणोनी. भजन बी पोटासाठी. म्हणून पोटासाठी संत झाले कलित बहुत. त्याच्यामध्ये सगळे मग पोटासाठी सगळं होऊ लागलं. पुन्हा पोटाला येऊ नये याच्यासाठी परमार्थ होता, परंतु ते सोडून पोटासाठी परमार्थ करावा लागला. वास्तविक पाहता परमार्थाचं प्रयोजन काय आहे?
पुन्हा पोटाला येऊ नये, म्हणजे जन्मालाच येऊ नये याच्यासाठी परमार्थ. पोटाला येऊ नये याच्यासाठी परमार्थ होता का पोटासाठी होता? हे तुम्हाला बी सरळ समजते. बाया माणसं असतील, माणसं सगळं असतील, सोपं आहे, स्पष्ट आहे. पोटाला येऊ नये म्हणून का पोटासाठी? पोटाला येऊ नये म्हणून परमार्थ होता, पोटासाठी नव्हता. परंतु या पोटानं इंद्रियाच्या अधीन केलं आणि हे इंद्रिय धावू लागले. आता तुकोबराय सांगतात की ज्याला ज्याला आता सावरायचं असेल, ज्याला ज्याला सुधरायचं असेल, ज्याला ज्याला काला खायचं असेल, ज्याला आपलं कल्याण करायचं असेल, ज्याला पोटाला पुन्हा यायचं नसेल, तर हे धावून गेलेले इंद्रिय त्याला वळवा. हे इंद्रिय रूपी गायी वापस घ्या आणि मग तुम्हाला देवाच्या जवळ बसून शांत समाधानपणे ब्रह्मानंदाचे भोग भोगता येईल, जेवण करता येईल. अभंगाचं पहिलं चरण. चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई बसू एक ठाई बैसो देव एक ठाई बहु केवन बहु केवन घेऊ बैसू एक ठाई बैसू देव एक ठाई बहुगिरी बनवरा बहुगिरी बनवरा. चला आता निघा, तयार व्हा. वळू गाई, त्याला वळण लावायचं आहे, वळवायचं आहे, फिरवायचं आहे. पाणी वाहणाऱ्या पाण्याला थांबविण्यापेक्षा वळवलेलं बरं. एकीकडे गांजाची झाडं आहेत, एकीकडे ऊस आहे, एकीकडे मिरची आहे, एकीकडे तंबाखू आहे. असे दोन बाजूनं दोन पिकं आहेत, तर ते पाणी कशाला द्यायचं, कुणीकडे वळवायचं याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तसं आपलं मन कुणीकडे चाललंय त्याला कुणीकडे न्यायचं याचं स्वातंत्र्य आपल्याला देवानं दिलेलं आहे. ऐसा ते आलिया ओळगा सारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल लया. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, कुणीकडून कुणीकडे वळवायचं आहे. पळवायचं काम इंद्रियाचं आहे, वळवायचं काम आपलं आहे. इंद्रियाचं काम इंद्रिय करतात, आपलं काम आपण केलं पाहिजे. जिकडं वळवलं तिकडं ते वळते. या मनाचे का निके जे दाविलिया घोडी ते सोके, असं काहीतरी माऊलीची गोवी आहे. जे दाखवलं त्याच्यामध्ये गुंतून राहते ते मन. मनोनी अनुभव सुखाचे कौतुके दावीत जाईजे. म्हणून त्याला कोणीकडे वळवायचं? अनुभव सुखाकडे, म्हणजे आत्मसुखाकडे मनाला वळवायचं, आत्मसुखाकडे वळवायचं. काला आहे तेव्हा त्याला बसता येते, स्थिर होत येते. एका देवाच्या पायाशिवाय हे मन कुठं स्थिर होत नाही. आता कोठे धावे मन तुमचे देखील या चरण, तेव्हा स्थिर होते. त्याला स्थिर करण्यासाठी एक परमात्मा आहे. जेवढं संसार वाढत जाईल तेवढं मन अस्थिर होत जाईल, तेवढं देवाच्या पायाजवळ घेऊन जाईल तेवढं ते मन स्थिर होत जाईल. अस्थिर आणि स्थिर होण्याचे दोनच कारण आहेत, एक संसार, एक देव. तुम्हाला आम्हाला रुची संसाराची आहे, मन स्थिर होणं शक्य नाही. आणि काला असंभव, अशक्य कोटीतली गोष्ट आहे. अशा गायी वळायच्या. जीभ सांभाळणे गायी वळणं आहे, मन सांभाळणे गायी वळणं आहे.
इंद्रिय सांभाळणे गाई वळणं आहे. काय वळतात गाई? सांगणाऱ्यालाच वळत नाही तर ऐकणाऱ्याच्या कुठून वळतील? कीर्तनाला गेलो होतो, एका गावामध्ये घडलेली घटना आहे, आपल्याच परिसरातली घटना आहे. कीर्तन ऐकायला गेलो, पुढे बसून ऐकलो. कीर्तन संपलं, महाराजांनी कंबर सोडली, खाली बसला, तोटा काढला खिशातला, हातात घेतला, हातावर ठेवला, चोळाय सुरू केला. त्याच्याकडे चुन्ना नव्हता आणि मी समोर बसून होतो. घडलेली घटना आहे, सत्य घटना आहे. त्यांनी मला चुन्ना मागितला महाराजांनी. आता माझ्याकडे चुन्ना नव्हता, राहत नाही, आणि मी सांगितलं सरळ की माझ्याकडे चुन्ना नाही. 50-50 लोक बसून होते, तेवढ्या माणसामध्ये त्यांनी मला म्हणलं, त्यांना चुन्ना नाही म्हणल्यावर ठीक आहे म्हणाव ना. आणि कवापासून सोडला होतो मी. म्हणजे याचा अर्थ काय आहे की या लोकांना त्याला सांगायचं होतं की महाराज बी खाते, म्हणजे आपली एकट्याची इज्जत जाऊ नये म्हणून त्यांना मला जोडी करण्याचा प्रयत्न करीत होता. असे काही व्यसनी लोक, काही विषयी लोक, काही निंदक लोक आपली जोडी करण्याचा प्रयत्न करतात. कमजोर होऊ नये, आपली मेजॉरिटी झाली पाहिजे. अरे मेजॉरिटी करून काय कल्याण होणार आहे का? सोडल्यावर कल्याण होईल की मेजॉरिटी केल्यावर? कशात कल्याण आहे तुझं? विचार तर कर. हसले सगळे लोक आणि म्हणले, महाराज तुम्ही केव्हापासून सोडला? म्हणलं केव्हापासून नाही, मी सुरुवातच केलो नाही चुन्याची. का केलं नाही तुम्ही? असं तुम्हाला वाटेल तर मला कोणालाही चुना लावायची आदत नाही, म्हणून माझ्याकडे चुना नाही. त्याची बी आदत पाहिजे ना चुना लावायची. 10-5 हजाराला चुना लावत फिरल्यावर मला काय लागणार का गावोगाव? पण आदत नाही लावायची. मी तर काय करू? आता ठेवाय जाऊ चुना तर ते उतल्याशिवाय राहत नाही. आता आदत नाही ना. आता सांगायचा अभिप्राय की गाय वळू शकत नाही. ज्याची गाय वळली नाही ते दुसऱ्याच्या गायी काय सांभाळू शकते? कृष्णा गाय वळेना, गाय वळेना, काय करू? भलत्याच्या रानात जाऊन चरते. फजिती आणली ह्या गायनं, चांगल्या चांगल्याची फजिती केली. कितीही चांगला असेल तेवढी जास्त फजिती गायच्या अधीन जर गेला तर. म्हणून चला आणि वळू गाई. असे इंद्रिय वळणं, वापस घेणं विषयापासून अति आवश्यक आहे. तरच एका ठिकाणी बसण्याचा अवकाश मिळू शकतो आणि ब्रह्मानंदाची प्राप्ती होते. बैसो जेऊ एके ठाई. अशा गाई वळणं आवश्यक आहे. कृष्ण गोकुळच्या गोपाळांसोबत गायी राखत होता, म्हणजे हेच काम करत होता. ते गायी तर राखल्याच, बाहेर दिसणाऱ्या गायी, परंतु त्या गायीची सेवा करण्याच्या आधी ह्या गायी वळल्याशिवाय त्या गायीची सेवा होणं शक्य नाही. ह्या गायीला महत्व नंतर आपोआपच मिळते, पण केव्हा मिळते? ह्या गायी वळल्या तर. आध्यात्मिक माणूस आध्यात्मिक झाल्याशिवाय भौतिक जगतमध्ये कोणालाही न्याय देऊ शकत नाही. आध्यात्मिक माणूसच न्याय देऊ शकते, अन्यथा सगळा अन्यायच होते जीवनामध्ये. असा प्रकार आहे. म्हणून तुकोबरायानं विचारले, म्हणले काय रे बाबा, गायी वळल्या नाही तर काय होते? त्याचा परिणाम पुन्हा पुन्हा जन्म मरण मिळते. असा परिणाम अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. बहु बहु
रखूं बहु केली वनवन पायपिटी झाला सीन. पायपिटी म्हणजे जन्माव मराव मराव जन्माव जन्माव मराव मराव जन्माव याला म्हणतात पायपिटी. आणि ते पायपिटी ह्याच शरीरानंच संपवता येते. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना एर झारे चिरा पडे. तर हे करता येते या मनुष्य शरीरालाच तो अधिकार आहे. अशी वनवन केलेलं आहे. जीव आहे त्या वनवनातून वनवासातून त्या दुःखातून सुटण्यासाठी माणूस जन्माला आला आणि ते याच्यासाठी आलो म्हणायचं विसरून गेला ना अजून तेच करीत राहिला. संसार सुगम भोगू नको त्याच्यामध्येच गुंग झाला माणूस. काय कळते असं संसारातल्या माणसाला दृष्टी राहत नाही, आंधळा होऊन जाते आणि नको तेच मग काही बी करत बसते. काही दिसत नाही, काही कळत नाही. आपण पाप करायला हेही त्याला कळत नाही. आंधळ्या माणसाला माहित नाही की आपण एका खोल विहिरीकडे चाललेले आहोत असं आंधळ्याला कळत नाही. तसं विषयांध झालेल्या माणसाला आपण पाप करालोत हे त्याला कळत नाही. ते कळूच देत नाही. पाप डोळे दिसू देत नाहीत आंधळ्याचे आणि पाप्याचं पाप कळू देत नाही की आम्ही पाप करालोत. म्हणून अति पाप होत राहते. विषयांध विषयांध झालो तो बराय सांगतात की विषयांध आंधळेपणा आहे. विषय हे आंधळेपणा आहे. आपण काय आहोत याची त्याला आठवण राहत नाही. आपण हे करू नये याची त्याला आठवण राहत नाही. कशामुळे? विषयामुळे. म्हणून विषयाच्या ओढीनं जीव भुलले. विषय ओढी भुलले जीव असं झालेलं आहे. शहाण्याचा शहाणपणा विषयामुळे समाप्त होऊन जाते. मोठ्याचा मोठेपणा महाराजांच्या महाराजक्या साधूची साधुता पतन होऊन जाते, नष्ट होऊन जाते. एकदा विषयाची भूल पडली तर कोणाला कोणाच्याही अधिकाराची ध्यान राहत नाही. आम्ही कोण आहे विसर पडते आणि मग पायपिटी झाला सीन. आणि असं झाल्यामुळे हे विषय एवढं शिनवून टाकतात माणसाला. याचा एवढा भार होते, याचा एवढा भार होते. ओगच्या ओगच भार माणसावर होते, तणाव होते. आणि त्यालाच मग पुढे म्हणतात उद्वेग झालेला आहे, टेन्शन आलेलं आहे, डिप्रेशन मध्ये गेलेलं आहे. कोण घातलं? आपल्या आपण गेले. निशा पाणी न घेता अक्कल हुशारीनं गेलंय का कोणी ढकलले? आपल्या आपणच गेले. मजबुरी नव्हती त्याला, आपल्या आपणच गेला. खांद्यावर भार आहे आणि पोटात भूक लागलेली आहे. डोक्यावर वज, पोटाला भूक. आणि अशा दोन गोष्टी ज्याच्या जीवनात झाल्यात त्याला म्हणलं आपण तर तुम्ही जरा या, आपण खेळूच जरासं, परमार्थ करू, थोडं भजन करू म्हणलं तर खेळते. ज्याच्या खांद्यावर भार आहे ते तुला एक कथा सांगतो, उभा राह म्हणलं तर उभा राहते. कळ लागली त्याला कवा घरी जाऊन कवा टाकू वाटाले वजन. तशी परिस्थिती आता सध्या जीवाची झालेली आहे. कोणती भूक आहे? मी नेहमी सांगतो भूक, आजही सांगून जातो. नुसती पोटाचीच भूक नाही, भाताचीच भूक नाही. प्रत्येक इंद्रियाची
इंद्रियांचा जो जो विषय आहे तो त्याची भूक आहे. डोळ्याची भूक आहे, डोळ्यानं रूप पाहावं. कानाची भूक आहे, शब्द ऐकावं. मनाची भूक आहे ना, प्रत्येक इंद्रियाची भूक आहे. रुची घ्याव, जिभेची भूक आहे. स्पर्श हो, या त्वचेची कातड्याची भूक आहे, स्पर्श हो. शब्द स्पर्श रूप रस गंध वास यावा चांगला, नाकाची भूक आहे. हे सगळी कोणती भूक? हे 5 विषयाची भूक आहे. आणि त्या 5 विषयामुळे या भुकेच्या अजून एक त्याच्या पोटभुकी आहेत, म्हणजे त्याच्या उपभूक कोणत्या आहेत? मोठेपणाची भूक आहे माणसाला, हापापलेला आहे. मानाची भूक आहे, सन्मानाची भूक आहे. फुलाचा हार घालून घ्यायची भूक आहे, सत्कार करून घ्यायची भूक आहे. माईकमध्ये नाव ऐकायची भूक आहे. सगळ्या भूकच आहेत आणि म्हणून तर भुकावं लागाले. ते सगळी भूकच आहे. पैशाची ते तर लय भारी भूक आहे. आग पडली पोटामध्ये, आग उठली पोटामध्ये. हे सगळी भूक आहे. पैशाची भूक, धनाची भूक, मानाची भूक, सन्मानाची भूक, सत्काराची भूक. एवढंच नाही, फटाके वाजून घ्यायची बी भूक आहे. कशा कशाची भूक नाही. असली ज्याला ज्याला हे भूक आहे त्याला त्याला सुख नाही परमार्थामध्ये. काय खेळायाचे सुख, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. भगवान कृष्णासोबत जे होते ते सगळा भार टाकून देऊन, देवावर सगळा भार टाकून देऊन राहणारे होते, म्हणून त्यांना सुख होतं. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. याला म्हणतात गोपाळ, वैष्णव, वारकरी, जे भार टाकून दिलेत देवा. एक हिंदी भजन आहे, अब सौंप दिया इस जीवन का सब भार तुम्हारे हाथों में. सगळा भार टाकून देणं हे तर रिकामे होणं आहे. अशांचा काला आहे, असे वारकरी आहेत, अशांचा परमात्मा आहे. म्हणून मग हे करण्यासाठी वेळ कुठं? आता उशीर लावू नये. आता ज्याला हे करावं वाटलं त्यानं लवकर करावं. जेवढं लवकर करील त्याचं बरं आहे, जास्त बरं होते. जेवढं लवकर करेल तेवढं बरं आहे. कसं बरं आहे? आता काही लोकांचं म्हणणं आहे की नाही, आता नाही, पुढच्या महिन्यापासून चांगलं वागूत, पुढच्या सप्त्यापासून चांगलं वागूत, पुढच्या अधिक मासापासून बरं वागूत. असं काही पुढचं 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 जे सवलत ठेवतात, भविष्याचा भरोसा करतात, हे धोक्यात येतात. पल की नहीं खबर, कल की क्यों बात कर रहा तू? पल की खबर नहीं, बचेंगे कि नहीं, और बात चल रही कल की. कल ये करेंगे, कल वो करेंगे. नहीं, क्षणभंगूर नाही भरवसा. काही भरोसा नाही. उद्याचं काहीच सोच नको. आत्ताच कळालं असलं तर आत्ताच सुधर. गेला जन्म, पुन्हा नाही चान्स. वेळ गेला, आधीच खूप वेळ गेला निघून. आता आहे ते तरी ज्याला घालू वाटत नाही त्यांनी सावधान व्हावं. किती लवकर निघाव, किती लवकर लागाव चांगल्या कामामध्ये. शुभस्य शीघ्रम नेहमीचा दृष्टांत आहे माझा. कीर्तनामध्ये मी नेहमीच सांगत राहतो, परमार्थाला किती लवकर लागाव, वाईट किती लवकर सोडून द्यावं. त्याच्यासाठी एक दृष्टांत देतो ना नेहमी. दृष्टांत लंबा नसतो माझा, एका शब्दाचाच असतो. ते असं आहे की एखाद्याचं घर पेटलं, घरामध्ये माणसं बसून आहेत, तर त्या पेटलेल्या घरातून बाहेर किती दिवसाला निघाव? दुसऱ्या मंगळवारी.
त्याला काळ नाही, वेळ नाही, आता मुहूर्त नाही, पंचांग बघायची गरज नाही. पेटलं म्हणून कळालं, ताडकन उडी माराव, झडझडून वहिला निघ, ये भक्तीची वाटे लाग, लवकर निघाव. पण असं जे लवकर निघल, जे धावून निघल, त्याचं बरं होणार आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे धावे, 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 तुका म्हणे धावे. बघावा गे बळवे, बघावा गे बळवे, बहुतेरी बनवन, बहुतेरी बनवन, मग बघे बरवे, मग बघे बरवे, पायी पीठी झाला सीना, झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. 5 मिनिटामध्ये अभंग होईल, दहीहंडीचा कार्यक्रम होईल. पुढे जे जे काय असेल ते कार्यक्रम होतील. परिहार देण्याची आवश्यकता नाही, सर्वांना माहिती आहे. रात्री सांगून गेलो, असेच प्रेम असू द्या. सर्वांचं अभिनंदन. आणि प्रसादाची व्यवस्था असेल तरी
कार्यक्रमाच्या नंतर प्रसाद होईलच. शिस्त पालन करा, कोणीही पाया पडायचं नाही. जाग्यावरून सर्वांना प्रणाम आहे. आणि पाया पडण्यापेक्षा पाय ओढायचं बंद केलं तरी खूप झालं जीवनामध्ये. खूप मोठं काम झालं. म्हणून टाळी वाजू नका, समजून घ्या, समजून घ्या काम. तर हे खूप खूप अभिनंदन आपलं सर्वांचं. मला सोबत घेऊन सर्वांनी खूप काम करून घेतलं, राबून घेतलं, काम करण्याचा अवकाश दिला, त्याबद्दल धन्यवाद. झालेली सेवा जनता जनार्दनाची चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली